शिवसेना सोलापूर महिला आघाडीकडून नीलम गोरे यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यात आला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब याचबरोबर मातोश्रींची माफी मागण्याची मागणी या प्रसंगी शिवसेना सोलापूर महिला आघाडीकडून करण्यात आली आहे। नीलम गोरे यांच्या बेताल वक्तव्याचा सोलापूर शिवसेना महिला आघाडीनं खरपूस समाचार घेतलाय। नीलम गोरे आत्मचिंतन करा आणि उद्धव साहेबांची माफी मागा, महिला आघाडीनं सुनावलंय। विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलम गोरे यांनी संविधानिक पदावर असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा वापर असंविधानिक कामासाठी करत माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतेच बिनबुडाचे खोटे आरोप केलेत। या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आणि युवा सेना सहसचिवा पूजा खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोलापूर जिल्हा महिला आघाडीनं केलाय। नीलम गोरे या कृतज्ञ आहेत। पक्षानं 4 वेळा विधान परिषदेवर आमदार केलं, विधान परिषदेवर उपसभापती बनवलं, महामंडळे आणि उपनेता प्रवक्ता ही पक्षातली महत्वाची पदं दिलं, तरी देखील गोरे यांनी पद आणि पैसा यासाठी उद्धव साहेबांसोबत गद्दारी करून शिंदे गटात प्रवेश केला आणि आता पुन्हा आमदारकी मिळवण्यासाठी उद्धव साहेबांवर खोटे आरोप करतात। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नीलम गोरे यांच्या विरोधात संतापाची तीव्र लाट निर्माण झाली आहे। जनमानसात देखील अनेक जण नीलम गोरे यांच्या स्वार्थी आणि कृतज्ञ मनोवृत्तीचा धिक्कार करतात। सोलापूर जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीनं पूर्व भागातल्या अक्कलकोट रोड लगत शनिधाम चौकात जोरदार निदर्शनं केली आहेत। गोरे यांनी आजवर शिवसेनेच्या माध्यमातून घेतलेल्या सवलतीचा पाढा वाचलाय। शिवसेनेत कामावर पद मिळतं हेही त्यांनी ठासून सांगितलंय। त्यासाठी उपनेते अस्मिताताई गायकवाड, माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे, शिवशरण पाटील यांची उदाहरणं दिली आहेत। ज्यांना आदर्श मानत होतो त्यांचा निषेध करण्याची आमच्यावर वेळ येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। ताई, तुम्ही स्वतःचीही गनिमा राखली नाही असं विधान करत आदरणीय रश्मी वहिनी आणि उद्धव साहेब यांनी साहेबानंतर आमची आई वडिलांसारखी काळजी घेतली। माझ्यासारख्या अनेक सामान्य शिवसैनिकांना खासदार, आमदार, नगरसेवक, उपनेते अशी सर्वोच्च पदं देऊन आम्हाला प्रेम, आदर, माहेरची चाडी असं खूप काही दिलंय। आम्ही मातोश्रीला कधी काही दिलं नाही हेही सांगायला उपनेते अस्मिताताई गायकवाड विसरल्या नाहीत। पैसे देऊन पदं दिली जातात असे खोटे आरोप करून तुम्ही स्वतःची प्रतिमा मलिन केली आहे आणि स्वतःच्याही कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। 4 वेळा आमदारकी आणि उपसभापती पद घेताना उद्धव साहेबांना तुम्ही किती मर्सिडीज दिल्या त्याच्या पावत्या आम्हाला द्या, अन्यथा माफी मागा असंही महिला आघाडीनं या प्रसंगी ठणकावून सुनावलंय। असं आम्हाला कधी स्वप्नात पण वाटत नव्हतं। ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही राजकारणामध्ये काही करायसाठी आज पुढे आलो होतो त्या नीलम गोरेंनी आज आम्हाला सुद्धा आंदोलन करायला भाग पाडलं की ज्यांच्याबद्दल आम्ही आत्मीयतेने बोलत होतो आज त्यांचा निषेध करायची पाळी आज तुम्ही आणली। हे तुम्ही काय करून बसलात? राजकारणामध्ये तुम्ही काय कमवलात? आज आमच्या सगळ्या महिलांना तुमचा निषेध करावा लागला। आज उद्धव साहेबांसारख्या धुतल्या तांदळासारखा नेता अख्ख्या जगात बघायला मिळणार नाही। आज उद्धव साहेब, रश्मी वहिनी, आदित्य साहेब एक सच्चिल आणि संस्कारी व्यक्तिमत्व आहेत। आज तुम्ही त्यांच्याबद्दल बोलताना, मातोश्रीबद्दल बोलताना थोडं तरी भान ठेवायला हवं होतं। आणि तुम्ही बोललात कुठून? तर साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर। आयोजकांना तुम्ही जरी तुम्हाला प्रश्न विचारला तरी तुम्ही सांगायला पाहिजे होतं की राजकीय या व्यासपीठावर मी राजकारणाविषयी बोलत नाही, मला साहित्याविषयी प्रश्न विचारा। हे जरी तुम्ही बोलला असतात तरी तुमचा आज सन्मान राहिला असता आमच्या मनामध्ये। शिंदे गटात गेलात पदासाठी, सत्तेसाठी, तुम्ही पक्ष बदललात, आम्हाला सोडलात, तरी सुद्धा आम्ही तुमच्यावर एक शब्दही बोललो नव्हतो। परंतु आज तुम्ही उद्धव साहेबांवर बोललात। ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला 4 वेळा आमदारकी दिली, आज एकाही महिलेला आम्हाला मिळालेला नाहीये, तरी सुद्धा आम्ही सगळ्यांनी तुम्हाला आमदारकी मिळावी म्हणून पत्र लिहिली। उद्धव साहेबांना आम्ही पत्र लिहून तुम्हाला आमदारकी द्यायला लावली। 4 वेळा आमदारकी मिळाली। त्याचबरोबर तुम्हाला परत एकदा उपसभापती केलं। ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला फक्त दिलं त्या उद्धव साहेबांवर तुम्ही असे घाणेरडे आरोप केले, असे खोटे आरोप केले। 30 वर्षापासून आम्ही मातोश्रीला उद्धव साहेबांना ओळखतो। आज मोठ्या साहेबांनंतर उद्धव साहेबांनी आणि रश्मी वहिनीने आई वडिलांप्रमाणे आम्हाला सांभाळलंय। मी 2 टर्म नगरसेविका झाले, 4 वेळा गटनेता झाले, आज स्टँडिंग कमिटी विरोधी पक्षनेता झाले, नियोजन समिती सदस्य झाले। अनेक पदं मला उद्धव साहेबांनी दिली, पण कधी 1 रुपयाचा चहा सुद्धा आम्ही उद्धव साहेबांना दिलेला नाहीये। उलट रश्मी वहिनीने आम्ही राखी बांधायला गेल्यावर दरवेळेस आम्हाला साडी सोळी देऊन बहिणीचा सन्मान दिलेला आहे, आमचं सगळं माहेर पण केलेलं आहे। आणि त्यामुळं त्या अशा देव माणसांवर तुम्ही खोटे आरोप करताना तुम्ही 4 वेळा मनाशी विचार करायला पाहिजे होता।
आज सत्तेसाठी पदासाठी जे तुम्ही गेलात, तुम्ही म्हटलात की मला महिलांसाठी आणि युवकांसाठी परिणामकारकपणे काम करता यायला पाहिजे आणि सत्तेशिवाय शक्य नाही म्हणून तुम्ही गेलात. मग ज्या उदात्त हेतूने गेलात ना तुम्ही, तर आज महिला महाराष्ट्रात 70 महिला दररोज बेपत्ता होत आहेत. याचं काय करता? ज्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था पूर्णपणे नष्ट झालेली आहे त्याबद्दल बोला. शेतकऱ्यांना तुम्ही कर्जमाफी देतो बोललात, शेतकऱ्यांना तुम्ही 1 रुपयाचा सुद्धा कर्जमाफी दिली नाही. सत्तेवर येऊन तुम्हाला आता 6 महिने झाले तरी शेतकऱ्यांचा थोडाही विचार झाला नाही. सोयाबीनला हमी भाव 6,000 देतो म्हटला, सोयाबीन 3,000 वर येऊन थांबले. त्याचं काय करता? त्यावर बोला. महिलांच्या विषयी बोला. महिला लाडकी बहीण म्हटलात, लाडकी बहीण म्हणून सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांना फसवलात. लाखो महिलांचे आधी सरसकट लाडक्या बहीण म्हणून पैसे दिलेत आणि आता लाखो महिलांचे फॉर्म रिजेक्ट केलेत. त्यावर तुम्ही बोला, त्यावर परिणामकारकपणे काम करा. आम्ही आत्ता पण तुमचं अभिनंदन करू. पण तुम्ही काय केलं? तर सत्तेच्या पदाच्या हव्यासापोटी तुम्ही उद्धव साहेबांवर बोललात. तुम्हाला एकच सांगते, तुम्ही आत्मपरीक्षण करा. खाल्ल्या मिठाला जागा आणि ताबडतोब उद्धव साहेबांची, रश्मी बहिणींची, आदित्य साहेबांची, मातोश्रीची आणि सगळ्या शिवसैनिकांचं मन दुखवलं म्हणून त्यांची तुम्ही माफी मागा. साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज कुणाचा? शिवसेनेचा. शिवसेना महिला आघाडीचा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. माफी मागा, 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 माफी मागा. तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रश्मी बहिणी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अरे आवाज कुणाचा? शिवसेना महिला आघाडीचा. शिवसेनेचा. माफी मागा, माफी मागा. माफी मागा. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. साहित्य संमेलन सारख्या व्यासपीठावर काय बोललं पाहिजे आणि हे आम्ही सांगण्याची वेळ नीलम गोरे यांनी आणली, ही खरंच निंदनीय बाब आहे. नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलं काल उद्धव साहेबांबद्दल, खरं तर मला त्यांना सांगायला आवडेल, माझ्या वडिलांना 3 वेळा आमदारकी दिली, 3 वेळा पुन्हा एकदा त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली. उलट उद्धव साहेबांनी देण्याचं काम केलं. गरीबातला गरीब माणूस उचलून वर आणण्याचं काम त्यांनी केलं. मला स्वतःला सहसचिव पद दिले. पुन्हा एकदा मला शिवसेनेमध्ये काम करण्याची जबाबदारी दिली. उद्धव साहेब हे देणारे घेणारे नाहीये आणि कदाचित नीलम गोरे यांनी एकनाथ शिंदे यांना इम्प्रेस करण्यासाठी कर्तव्य केलं असावं असं आम्ही गृहीत धरतो आणि त्यांना नीलम गोरे यांना आवाहन करतो की आमच्या सर्व शिवसैनिकांची, उद्धव साहेबांची, सर्व महिला आघाडी, युवा सेना, सर्व कार्यकर्त्यांचं जे त्यांनी मन दुखावलंय या वक्तव्यानंतर त्यांनी जाहीरपणे उद्धव साहेबांची माफी मागावी. अन्यथा त्यांच्या यावेळी लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, शहर संघटिका जोहरा रंगरेज, उपशहर संघटिका मीनाताई सुरवसे, गीता मदन, पूजा धोत्रे आदी महिला पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.